प्रकरण 13. सामाजिक समरसता. दुबईला गेल्यानंतर तब्बल 2 तप म्हणजे 24 वर्ष मी व्यवसायात पूर्णपणे गुरफटलो होतो. दुकानांच्या साखळीचं रोजचं व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांशी अखंड संवाद, खरेदी विक्रीचे व्यवहार यामध्ये मी कुटुंबासाठी वेळ काढू शकत नव्हतो, तर समाजकार्यासाठी काय लढणार? सुट्टीच्या दिवशी आप्तमित्रांच्या घरी जाणं किंवा बिझनेस डिनरला हजेरी लावणं इतकाच माझा सामाजिक संपर्क होता. या कोशातून बाहेर यायला माझं आजारपण कारणीभूत ठरलंच, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेरणा मला माझ्या पत्नीकडून मिळाली. तिला रुग्णसेवेचा अनुभव होता आणि समाजसेवेचीही आवड होती. या दोन्हीचा वापर करून तिने माझं एकलकोंडेपण दूर केलं. मी समाजात मिसळायला लागलो, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना जायला लागलो, व्यवसायाखेरीज इतर क्षेत्रातल्या लोकांना भेटायला लागलो. त्यामुळे माझी निराशा खूपच कमी झाली. बहिर्मुख दृष्टी झाल्याने व्यवसाय एके व्यवसाय या मानसिकतेतनं बाहेर आलो. मला एक प्रसंग आठवतो. उपचाराच्या निमित्ताने पूर्वी एका वृद्धगृहस्थांची माझ्या पत्नीशी ओळख झाली होती. तिने केलेल्या सेवेमुळे ते तिला मुलीसारखं मानायचे आणि डिस्चार्ज मिळून घरी गेल्यावरही त्यांनी पुढे ओळख कायम ठेवली. आम्ही मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो. ते गृहस्थ अंथरुणाला खिळून होते. माझी पत्नी त्यांच्याशी बोलली की त्यांना बरं वाटायचं. कालांतरानं ते गृहस्थ निवर्तले. माझ्या पत्नीने त्यांच्याकडून प्रशंसेचीही अपेक्षा केली नाही. आपल्या बोलण्याने कोणाचे तरी वृद्धापकाळाचे 2 क्षण आनंदात जातात, हेच समाधान तिच्यासाठी पुरेसं होतं. या निरपेक्ष मनोवृत्तीचं मला कौतुक वाटायचं. माझी आईसुद्धा अशीच मदतशील स्वभावाची होती. कुणाच्या घरी गेल्यावर आधी ती स्वयंपाकघरातल्या गृहिणीला मदत करायला जायची आणि त्या घरातल्या सगळ्यांना वाढून झाल्यावर घरधनिणीबरोबर शेवटच्या पंक्तीला जेवायला बसायची. आई 2003 मध्ये गेली आणि बाबा त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये गेले. बाबांनी लाडकारंजा गावी एक जमीन घेऊन ठेवली होती. मी आईला खर्चासाठी जे पैसे देत होतो ते तिनं साठवले होते. त्या रकमेत भर घालून मी वडिलोपार्जित जमिनीवर तुळजाभवानीचं मंदिर बांधलं. गावात तुळजाभवानी मंदिर नसल्याने भाविकांची सोय झाली. शेजारीच एक मंगल कार्यालयही बांधलं, जेणेकरून गोरगरिबांना त्याचा मोफत लाभ मिळावा. समाजासाठी काही करण्याची ही माझी पहिलीच वेळ, त्यामुळे मला अपार समाधान मिळालं. दुखण्यातून बरा झाल्यानंतर मात्र मी माझा वेळ आणि पैसा सार्वजनिक कार्यासाठी खर्च करायला लागलो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा संत तुकाराम महाराजांचा उपदेश मी प्रमाण मानला. मी कुठल्या संस्थांना किंवा व्यक्तींना काय मदत केली याचा उल्लेखही करणार नाही. देव करता, आपण निमित्त मात्र, असं मी समजतो. उद्योजकतेच्या वाटेवर माझा प्रवास सुरू असताना एक गमतीशीर प्रसंग घडला. दुबईतल्या भारतीय समाजाचा एक कार्यक्रम होता. मलाही त्यात सहभागी होण्याचं आमंत्रण होतं. मी गेलो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संयोजक माझ्याजवळ आले आणि म्हणाले की दातार साहेब, आज तुम्हाला या कार्यक्रमात भाषण करावं लागेल. मी एकदम बावरलो. 4 मित्रांसमोर बोलणं वेगळं आणि जाहीर भाषण देणं वेगळं. मी बिचकतोय असं बघितल्यावर संयोजकांनी मला मित्रत्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, अहो, तुम्ही मुळीच ताण घेऊ नका. आपण 100 श्रोत्यांसमोर बोलत नसून मुलांना किंवा जवळच्या मित्राला आपल्या जीवनातल्या आठवणी सांगतोय असं चित्र मनात आणा. तुमची जीवनकहाणी साध्या भाषेत आणि बालपण ते आत्तापर्यंत अशा क्रमानं सांगा. स्टेजवर जाताना माझे पाय थरथरत होते. माईक पुढे उभा राहून मी माझे अनुभव सांगायला लागलो. काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की लोक माझ्या आवाजाकडे, बोलण्याच्या शैलीकडे लक्ष देत नसून त्यातल्या आशयाशी समरस होत आहेत. ते 25 मिनिटांचं भाषण संपल्यावर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मला तिथेच उमगलं की भाषण कुणीही करू शकतं, फक्त समूहाची धास्ती घेतली नाही म्हणजे झालं. साध्या सोप्या भाषेत मांडलेले माझे अनुभव लोकांना आवडतात हे समजल्यावर मी त्याचा उपयोग उद्योजकता मार्गदर्शनासाठी करून घ्यायचं ठरवलं. आजही मी तरुण उद्यमशील युवकांपुढे ही जीवनकहाणी मांडतो, कारण त्यातून प्रेरणा मिळून शेकडो नवउद्योजक निर्माण व्हावेत ही माझी आंतरिक तळमळ आहे. मी अहमदनगर, कराड, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर आदी शहरात जाहीर मुलाखतींद्वारे माझी कहाणी सांगितली.
त्याला श्रोत्यांचा एवढा तुडुंब प्रतिसाद मिळाला की काही ठिकाणी सभागृहाची क्षमता कमी पडल्याने संयोजकांना बाहेर स्क्रीन उभारून ती मुलाखत दाखवावी लागली. आजही मला एखाद्या गावात आमंत्रित केले जातं तेव्हा मी स्वखर्चानं तिथं जातो. अजून 5, 10 किंवा 25 वर्षांनी जर कोणी माझ्यापुढे उभं राहून सांगितलं की दातार, एकेकाळी ऐकलेल्या तुमच्या भाषणातून स्फूर्ती घेऊन मी माझा व्यवसाय जागतिक पातळीवर नेलाय, तर मला प्रचंड आनंद आणि साफल्याचं समाधान मिळेल. मला विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या लोकांशी परिचय करून घ्यायला आवडतं. कलेचा वरदहस्त लाभलेल्या या बुद्धिमान व्यक्तींचा सहवास मोठा आनंदाचा असतो. त्यामुळे भारतातून विचारवंत, लेखक, संगीतकार, कलाकार संयुक्त अरब अमिरातीत आले तर त्यांना घरी बोलावून आदरातिथ्य करण्याची संधी मी सोडत नाही. एक भारतीय आणि त्यातून मराठी असल्याने मी दुबईत भारतीय तसंच महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात सक्रिय असतो. सन 2010 मध्ये दुबईत महाराष्ट्र मंडळातर्फे झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सर्वतोपरी मदत करण्यामागे माझी हीच तळमळ होती. या संमेलनाचं प्रमुख प्रायोजकत्व आमच्या समूहाने स्वीकारल्याचा मला व्यक्तिगत फायदा झाला. संमेलन जोशात झालंच, शिवाय स्वागताध्यक्ष या नात्याने अनेक नामवंत मराठी लेखकांशी माझा परिचय झाला. संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते यांच्याशी दिलखुलास संवाद साधता आला. नांदीने केली चांदी. या संमेलनात घडलेली एक घटना माझ्या आजही लक्षात आहे. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात एक महिला नांदी नृत्य करणार होती. तिने बिचारीने खूप दिवस कष्ट घेऊन ते नृत्य बसवलं होतं. पण उद्घाटन कार्यक्रमात प्रारंभिक भाषणच इतकी लांबली की तिचं ते नृत्य झालंच नाही. ती हिरमुसली आणि नाराज होऊन मुक्कामी निघून गेली. मला हे कळल्यावर खूप वाईट वाटलं. संमेलनाच्या गडबडीत खरोखर तिच्यावर अन्याय झाला होता. स्वागताध्यक्ष या नात्याने माझ्यावर जबाबदारी होतीच. मी त्या महिलेला बोलावून घेतलं आणि संयोजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला घेऊन गेलो. अभावितपणाने झालेल्या चुकीचं परिमार्जन म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात तिचा 1,00,000 रुपये देऊन जाहीर सत्कार केला आणि तिला सुरुवातीलाच नृत्य सादर करण्याची संधी दिली. अखेर ती एक कलोपासक होती आणि तिचा सन्मान तितकाच महत्वाचा होता. घडल्या प्रकाराबद्दल मी तिची माफी मागितली. त्या महिलेनं फारसं मनावर घेतलं नाही. उलट नांदीमुळं माझी चांदी झाली असं मिश्किलपणाने म्हणत ती आनंदाने निघून गेली. माणूस म्हणून लहान असो वा मोठा, त्याचा आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो हे मी या प्रसंगातून शिकलो. दुबईत झालेल्या गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमालाही आम्ही भरीव योगदान दिलं. एक तरुण मुलगा मेहनतीने पुढे येतो आणि एका दुकानापासून एक उद्योग उभारतो हे मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे. धनंजय दातार हे नुसते मसाला किंग नाहीत, तर मसाला सम्राट आहेत, असे कौतुकोद्गार काढून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दुबईतल्या त्यांच्या कार्यक्रमात माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. एका दुकानदाराच्या आयुष्यात असे योग येणं यापुरतं भाग्य ते काय असू शकेल. मी अल अदिल स्टोअर्सची साखळी आखाती देशात वाढवली होती, परंतु ज्या भारतभूमीकडून मी इकडे आलो तिथे आमच्या आयात निर्यात कंपनीखेरीज काही नव्हतं. दुकानांच्या साखळीतलं एक तरी सुपर स्टोअर भारतात असावं या उद्देशानं मी 2 वर्षांपूर्वी मुंबईत खारघरला मसाला किंग सुपरमार्केट उघडलं. त्याचं उद्घाटन अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते झालं. गेल्या वर्षी गाजलेल्या सैराट या मराठी चित्रपटाचं दुबईतलं शीर्षक प्रायोजकत्व आमच्या समूहाने स्वीकारलं होतं. त्यातली परशा आर्ची ही सुपरहिट जोडी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आमच्या अल अदिल सुपर स्टोअरला भेट दिली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई आमटे, अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनीही अल अदिलच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. अल अदिलचा अर्थ आहे भला माणूस. त्याला भेट द्यायला अशी भली माणसं येतात तेव्हा मला कृतकृत्य वाटतं. वो आए घर हमारे खुदा की कुदरत है ही ओळ राहून राहून आठवते. माझ्या हातून गरजूंना घडत असलेल्या मदतीचा तपशील मी इथे देणार नाही, कारण एका हातानं दानधर्म करायचा आणि दुसऱ्या हातानं त्याची टिमकी बडवायची याचा मला तिरस्कार आहे. मी गरजू होतो तेव्हा समाजाने मला मदत केली,
आता माझी वेळ आहे. तेव्हा समाजाचं देणं त्याला परत देणं हे माझं कर्तव्य आहे. या भावनेने मी हे करतो. त्यासाठी एक संस्कृत सुभाषित मी नेहमी मनात आठवतो. वित्तम देही गुणान्वितेषु मतिमन्नान्यत्र देही क्वचित. प्राप्तम वारी निधेर्जलम घनमुखे माधुर्युक्तम सदा. हे बुद्धिमान माणसा, पैसा दान करायचा असेल तर गुणी लोकांनाच दे. गरज नसलेल्याला देऊ नकोस. समुद्राचं पाणी खारट असतं, पण मेघ ते घेऊन गरजूंपर्यंत मधुर चवीनं पोहोचवतो. मी तब्बल 30 वर्षांनी माझ्या शिरखेडच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. तिथं किलबिलणाऱ्या चिमणपाखरांनी मला जीवनाकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. रत्नागिरीतल्या एका शाळेत आणि कराडमधल्या दृष्टिवंचित मुलांच्या शाळेत मी आणि पत्नी असेच रमलो. त्यांच्यात जीवलो, त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. त्यांच्यातल्या चैतन्यामुळे आणि जीवनाचा भरभरून आनंद घेण्याच्या वृत्तीमुळे मला एक नवी प्रेरणा मिळाली. लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवण्याचा संकल्प करून मी कामाला लागलोय.